राम राम मंडळी, वेलकम टू अवर चॅनल विथ न्यू ब्लॉग. तर आजचा हा ब्लॉग करण्याचं विशेष कारण म्हणजे आम्ही निघालो देवदर्शनाकरता विथ न्यूलीवेड कपल. जसे की तुम्हाला माहिती आहे की देवाचा आशीर्वाद लग्नानंतर आपण घेतलाच पाहिजे, तर त्याच करता आम्ही सगळे निघालो आहोत. तर हे मोरया गोसावी मंदिराचे मेन गेट आहे. तर आपण चला आज जाऊयात. नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो आता चिंचवडच्या मोरया गणपतीच्या दर्शनाला. गोसावी मोरया. हां, तर आत्ताच मला असं समजलं या मंदिराची एक अनोखी गोष्ट, जी की दर पावसाळ्यामध्ये हे मंदिर पाण्याखाली असतं. हां, भरपूर पाणी येतं तर जमा होतं, म्हणजे हे खोल आहे असं मंदिर. हां एवढ्या पायऱ्या उतरून जावं लागतं आणि हे पूर्ण असं आतमध्ये आहे. पूर्ण दगडी मंदिर आहे. दगडी मंदिर आहे. आता आम्ही अजून हे बघा, आम्ही तिकडे उभे होतो वरती, एवढं पायऱ्या उतरून आलोय. ते इकडे मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता. गणपती बाप्पाचे मस्त दर्शन झालेले आहे. शांततेत, गर्दी नाही, काही नाहीये. गणपती बाप्पा मोरया. ही पवना नदी आहे. ही मंदिराच्या मागच्या बाजूला स्थित आहे. याच नदीचं पाणी पावसाळ्यामध्ये मंदिराच्या आवारात येतं आणि त्याचमुळे मंदिराचा पूर्ण आवारा हा पाण्याने भरला जातो. तर तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पा मोरया मधलं मोरया हे नाव कसं पडलंय? तर कौस्तू, तुम्ही याबद्दल थोडी माहिती देऊ शकता का? म्हणजे या मंदिराची थोडी हिस्ट्री वगैरे. नक्कीच. तर हे समोर जे तुम्ही छायाचित्र वगैरे सगळं बघू शकता, ही त्याबद्दलचीच माहिती आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. मोरया गोसावी हे मंदिर 14व्या शतकातील गणपत्य संप्रदायाचे जागृत स्थान असून संत मोरया गोसावी यांनी येथे पवना नदी काठी, म्हणजेच तुम्हाला जी दाखवली ती नदी, या काठीच तपश्चर्या करून संजीवनी समाधी घेतली. म्हणून हे मंदिर पवना नदी काठच्या काठावरच स्थित आहे. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आणि त्यामागे मोरया गोसावी यांची भक्तीच आहे. तर मोरया गोसावी म्हणजे कोण? तर मंडळी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये शैली गावामध्ये वामन शास्त्री आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई हे राहत होते. सगळं छान असताना एकच दुःख होतं, त्यांना पुत्र सुख नव्हतं. पुढे त्यांनी मयूरेश्वराची आराधना केली, श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. त्यांच्या गणेश भक्तीला प्रसन्न होऊन मी तुझ्या पोटी जन्म घेईल आणि नंतरच्या 7 पिढीमध्ये अंश अवतारण उपस्थित राहील, असा आशीर्वाद गणेशांनी त्यांना दिला. नंतर श्री गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली. आपल्या पुत्राचं नाव त्यांनी मोरेश्वर ठेवलं. सर्वजण त्याला प्रेमाने मोरया म्हणत. तर हेच ते मोरया गोसावी. अरे वा कौस्तुभ, तुम्हाला बरेच काही माहिती आहे याबद्दल. मला पण अजून नवीन माहिती भेटली यामुळे. चला, तर मस्त दर्शन झालेलं आहे. जसं मी तुम्हाला बोलली होती की इथे या मंदिरामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी साचलेलं असतं. तर मी एक इमेज पॉपअप करेल, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं असतं इथे. सो आता वळूयात पुढच्या देवदर्शनाकरिता. भेटू पुढे जाऊन. तर आता आम्ही गोसावी मंदिरातून इकडे आलोय खंडोबा मंदिरासाठी. हे आकुर्डीत आहे. आकुर्डी सर्कलवरतीच आहे हे मंदिर. तुम्हाला थोडक्यात आता मंदिर दाखवतो. आतमध्ये एंट्री घेतल्या आपल्याला असे इकडे 2 दीपमाळे दिसतील आणि हे आहे मुख्य मंदिर. चला आतमध्ये बघूयात. देवच आहे सर्व काही.
आत आल्यावरती आपल्याला खंडोबांचं दर्शन होतं. येळकोट येळकोट, जय मल्हार, येळकोट. त्यानंतर आम्ही आलोय आता तुळजाभवानी माता मंदिरला. याही मंदिरात एवढी गर्दी नाहीये. आपण काय ऑफ टाइमला आलो की काय दर्शनाला? कुठेच काय गर्दी नाही, पटापट दर्शन होतंय मस्त. चांगलं आहे ना मग. मस्त सर्व दर्शन वगैरे झालेत. आता आम्ही निघतोय घराकडे. सो दिस इज फन टाइम विथ कझिन्स. आम्ही माफिया आणि अंडर कव्हर हे असे गेम खेळतो. काय नसतं. अरे तोंडी केलं तरी काहीतरी विषय ना. मला पण तेच वाटलेलं. तू पण अरे नाही पाय पण करत कालचा डे एवढा बिझी झालेला ना, म्हणजे बिझी म्हणण्यापेक्षा एन्जॉयमेंट होती चालू होती. आम्ही गेम्स रात्री जवळपास 3-1 वाजेपर्यंत गेम खेळलो. ते सर्व कझिन्स लोक बसलो होतो तर Cousins कळलंच नाही आणि काही. न्यूलीवेड कपल हा, आणि तेच. तिचे पण कझिन्स होते. ते ब्लॉग एंड करणं नाही झालं तर करणं नाही झाल्यापेक्षा आम्ही विसरून गेलो असंही हा, मी full म्हणू शकतो. मस्त. कारण की आम्ही वी वर इन एन्जॉयमेंट मोड. मस्ती चालू होती. सो इट वॉज लाईक अ व्हेरी फनी नाईट आय कॅन से. खूप मजा केली. थोडेफार क्लिप्स घेतल्या त्या आम्ही ऍड करूच याच्यामध्ये. आणि ब्लॉग एंड करायचा पण आमचा राहून गेला होता. सो दिस इज न्यू मॉर्निंग, न्यू डे. आज सत्यनारायण पूजा आहे अँड त्याच्यानंतर रात्री गोंधळ सुद्धा असेल. सो स्टे ट्यून फॉर स्टे दॅट. ट्यून. दिस इज द एंड ऑफ यस्टरडेज ब्लॉग. वी विल बी स्टार्टिंग अ न्यू ब्लॉग. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू विसरू नका. नका. स्टे ट्यून फॉर द वेडिंग सिरीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा आम्हाला. येस. चलो बाय.